कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्याला आणि प्रतिकूल स्थितीत टिकाव धरण्याची क्षमता उंचावण्याला देशात प्राधान्य देण्यात येत आहे। त्या दृष्टीने अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। विकसित भारताच्या निर्मितीसाठी ज्या 4 जातींच्या विकासाला प्राधान्य देण्याचा अर्थसंकल्पात उल्लेख आहे, त्यापैकी एक म्हणजे शेतकरी। त्या अनुषंगाने कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्याला आणि प्रतिकूल स्थितीत टिकाव धरण्याची क्षमता उंचावण्याला प्राधान्य देण्यात येत आहे। यावर्षी शेती आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासासाठी 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद केली गेली आहे। कृषी क्षेत्रातल्या संशोधनात परिवर्तन, आत्मनिर्भरता, नव्या वाणांची निर्मिती, भाज्यांचं उत्पादन आणि पुरवठा साखळी आणि राष्ट्रीय सहकार धोरण या 5 पैलूंवर काम करण्याची घोषणा आज वित्तमंत्र्यांनी केली। धान्य पिकं आणि फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बदलत्या हवामानात तग धरणारी 109 उच्च उत्पादनक्षम वाणं उपलब्ध करून दिली जाणार आहेत। देशभरात 1 कोटी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षात संपूर्ण नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। तेलबियांमध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी त्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विपणन यांना बळकटी दिली जाणार आहे। भाज्यांच्या उत्पादनासाठी क्लस्टर म्हणजे समूह विकसित केले जाणार आहेत। शेतीत डिजिटल सार्वजनिक सुविधांची मदत घेऊन 400 जिल्ह्यात खरीप पिकांचं डिजिटल सर्वेक्षण हाती घेतलं जाणार आहे। झिंगा उत्पादन आणि निर्यात करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून वित्त पुरवठा करून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत सहकार क्षेत्राच्या पद्धतशीर आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली गेली।